सात संवाद स्वच्छता ग्रुप वानेवाडी, समाजसेवेची एक प्रेरणादायी वाटचाल, वृक्षारोपण, किल्ले बनवा स्पर्धा, गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, शासकीय सेवेत व सैन्यात यश मिळवणाऱ्यांचा सत्कार, महिला सक्षमीकरणासाठी महिला दिन साजरा करणे, तसेच लहान मुलांसाठी ग्रंथालय स्थापन असे अनेक उपक्रम आम्ही राबवले. पूरग्रस्तांना मदत, ऊसतोड कामगारांच्या लहान मुलांना कपडे वाटप, शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि समाजसेवाचे सहकार्याने निधी संकलन करून विविध सामाजिक कार्य केले. या कार्याची दखल घेत आम्हाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. समाजासाठी, गावासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सात संवाद स्वच्छता ग्रुप वाणेवाडी सदैव कार्यरत राहील. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, सगळीकडे करा, काही करा. सॉरी. गुड मॉर्निंग गाईज. तर व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता मी गावाला आलो, तुम्हाला दिसत असेल, कारण हे काय सिटीचं असा अवतार नसतो, एवढी जागाच नसते कुठं. मला दिसतच असेल तिथं बिल्डिंगला खेटून बिल्डिंग असते. तर आमचा एक ग्रुप आहे सात संवाद स्वच्छता नावाचा. तर तिथं आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणजे स्वच्छता किंवा कुठला असा स्पेसिफिक डे असेल लाईक वुमेन्स डे वगैरे वगैरे, तर तो आम्ही सेलिब्रेट करतो. मग परत गावात आम्ही भरपूर झाडं वगैरे लावले आहेत. तर ह्या ग्रुपला माझ्या मते 10 वर्ष तर झाले आहेत. आणि आम्ही खूप झाडं लावलेत, ते जगवलेत पण. असं नाही की नसते झाडच लावलेत, पण त्याला जगवण्याचा पण प्रयत्न केला आहे. काही झाडं खूप मोठी झाले आहेत. तर त्यात तर तुम्हाला माझ्या मागं दिसत असतील, हे झाड आहेत, हे आत्ताच लावलेत मला वाटते. म्हणजे मी नव्हतो पुण्याला असल्यामुळे आम्ही आता आमची जरा फ्रिक्वेन्सी कमी पडते. दर संडेला 7-7:30ला म्हणजे असं काम करतो आम्ही मिळून. तर इथं पण झाडं लावलेत 2, इथं पण आहेत. आणि हे जे दिसते तुम्हाला, हे लय जुनी झाडं लावलेली होती. आता बघा ते किती मोठी झाल्यात. तर झाडं लावणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपण म्हणजे पर्यावरण एन्व्हायरमेंटकडून काय तर घेत असतो आणि काय आपण देतच नाही रिटर्न. म्हणजे प्रदूषण करतोय, कारण आता आजकाल गाड्या वगैरे भरपूर चालत वगैरे. मग असं आहे, म्हणजे प्लॅस्टिक फेकणं झालं किंवा काय. तर ॲटलिस्ट आपल्याकडून थोडंफार पर्यावरणाची सुरक्षा व्हावी, पृथ्वीचं चांगलं संगोपन व्हावं. माझं जरा मराठी वेगळंच आहे वाटते. तर त्यासाठी झाडं लावणं खूप गरजेचं आहे, ते जगवणं पण गरजेचं आहे. तर आज आम्ही ह्या झाडांना पाणी देणार आहे. आम्ही आत्ताच नुकतं एक ग्रंथालय पण चालू केलं आहे एका शाळेत, आमच्या इथल्या शाळेत. मराठी मीडियम शाळा आहे. तर आमच्या ग्रुप थ्रू ते ग्रंथालय आम्ही चालू केलं आहे. म्हणजे ते पण दाखवायचा मी प्रयत्न नक्की करेन. तर पण तोपर्यंत आता आपण हे झाडं ना पाणी घालायचं बघूया. तर मी दाखवतो. तिकडं सुरू केले त्यांनी काम. ही पण झाडेत बघा, नसते खूप झाडं लावलेत. म्हणजे झाडं लय इम्पॉर्टंट. ठेवतो मी, नाहीतर मग मला म्हणते तो व्हिडिओ बनवाय आलाय काय. नंतर तुम्हाला मिनिमल दाखवतो. इथून पाणी घ्यायचं, हे 2 करतात काम. चालूच आहे. सकाळ सकाळी त्यांना हे होते इकडून. इथं झाड आहेत. मी थोडं लांब गेलो काम करतो, आत्ता तुम्ही करा. तर अशी चेन करून, कारण झाडं खूप लांब आहे आणि पाण्याचा सोर्स पण खूप लांब आहे इकडे. आता आम्हाला लय लांब जायला लागेल, त्यामुळे असं ह्युमन चेन करून आम्हाला पाणी. काय फोकस ऑन दी वर्क, काम करा, घ्या ते. एकाच ठिकाणी एवढी लोक थांबल्यावर कसं होणार. हा बरोबर आहे, तिथंच थांब. आणि तिकडं परत सरकूट, त्यांना किती चालवताय तुम्ही, किती गॅप आहे. मी तिकडं होतो, आता मी पार ह्या इकडे आलोय कंपाऊंडच्या बाहेर. इथं पण बघा तुम्हाला झाडं दिसतील. आणि आता मी इकडची झाडं दाखवतो. इथं पण लावलं आम्ही. इथं खूप मोठं होतं झाड, पण काय माहित का म्हणून तोडलं.
तुम्हाला दिसतंय का? जातोय हा आमचा सोन्या जाधव म्हणजे सोनू भैया. हा पण ह्याचा मेंबर या सात संवाद ग्रुपचा. पण जरा लेट आलाय, मला वाटतं आंघोळ करून कामावर जायचंय. आंघोळ करून आलाय का? आंघोळ करून आलाय तिकडे आतमध्ये चाललंय काय. हा पण आमच्या ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपचं नाव सांग ना. मी सांगितलंय पण तरी पण सत्संवाद स्वच्छता ग्रुप वाणी. ओके. मी ह्याचं इंस्टाग्राम आय डी, आमच्याकडे इंस्टाग्राम आय डी पण आहे. आय थिंक फेसबुक पण काढले आम्ही. यूट्यूब चॅनल पण आहे. सगळ्याच्या लिंक टाकतो इथं. प्रत्येक कामाचा आढावा मिळेल. हा तर ही पुढच्या झाडांना सगळ्यांना पाणी देऊन झालंय. आता आमचा एवढा आमचा ग्रुप आहे. अजून खूप मेंबर्स आहेत पण कुठं गावी असतात, कुठं पुण्याला असतात. त्यामुळे जरा कोणी लवकर एवढं सकाळचं उठत नाही. कधी कधी येतात जसं त्यांना टाइम भेटेल तसं. तर इकडं हा गावाचा रोड आहे. म्हणजे इकडं 2 आहेत, इकडं पण आहे. आणि इथं ह्या ठिकाणी असं जिथं आम्हाला स्पेस भेटते आम्ही तिथं झाडं लावतच असतो. जसं की इथं लावलेत. साचं काय म्हणणं आहे तुला? झाडे कशी आलेत? झाड टिकणं, फक्त झाडं लावणं महत्त्वाचं नाही, झाडं टिकवणं पण खूप महत्त्वाचं आहे. काय म्हणणं आहे साचं? बरोबर. आय एम सेइंग राईट? येस, आय एम सेइंग राईट. आणि बघा किती मोठी झालेत झाडं, तुम्हाला दिसतच असतील. आणि वेगवेगळी झाडं आहेत. कुठं फुलांची, म्हणजे आता हा कसा जरा घर आहेत आसपास, मग फुलांची झाडं जरा अट्रॅक्टिव्ह दिसतंय ना. सर जिथं आम्हाला असं वाटेल की झाडं लागतील तिथं आम्ही लावत असतो आणि ती जगवत पण असतो. कशाचं झाड? नांदरुक. हे वय हे नांदूरचं झाड. नांदूर झूम करतोय. अगोदर मोठं झाड होतं इथं. ती कशाचं होतं? रबरचं होतं. आणि आम्ही त्याला आता रिप्लेस करून नांदूरचं लावलं. गावाने झाड लावले. गावाने लावलंय? गावातल्या ज्येष्ठ नागरिक संघ. गावातल्या ज्येष्ठ नागरिक संघाने ते झाड लावले. म्हणजे युथ हा तो ज्येष्ठ आहे. ओके. हे हा पण एक आमचा छोटा सदस्य आहे. तर माझं नक्की काय तुझं नाव? आणि कधीपासून आला? कधीपासून म्हणजे ग्रुप पशी दर रविवारी येत असतो ना तू? हा इथं असतो म्हणून येतोय. चांगलं काम. हा आम्ही पण यायचो आम्ही शाळेत होतो तेव्हा. पण आता आम्ही नवीन मेंबर. आणि तू कितवीची पिढी? हा म्हणतोय की हा नवीन पिढी. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? A few moments later. येतंय का? हे अर्जुन. 3 नंबर. हेच ना? हा हे अर्जुन. हे अर्जुन. 3 नंबरचा. तू का बसा का? हा अर्जुन, तर हा म्हणतोय हा करण आहे. आणि तू कोण? तो प्रथम. हे पण झाड आम्हीच लावलेली. किती वर्ष झालं सर? त्याला 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष झालं त्याला. केवढे मोठे झालेत बघा. आणि टिकल्यात पण, नसती लावली नाहीत. पाणी बिणी घालणं पण इम्पॉर्टंट. तर आम्ही तुम्हाला टूर दाखवतो. आम्ही जी झाड लावतात बघा किती झाड आहेत. आता ही मोठी झाल्यामुळे आपण एवढं पाणी नाही घालत. भावा. हे काय? भावा. हा फुललेला भाव आहे. उगावलं. सत्संवादचं पहिलं झाड आहे. कुठलं? हे का? हा. हे आमच्या ग्रुपचं पहिलं झाड लावलेलं आहे. नाव काय सर ह्याचं? वड. ओय सॉरी, मला विसराय पाहिजे. ओ डिप्रेशन. वडाचं झाड आहे. मला पण काय पाहिजे पण मी नक्की नीट बघितलंच नाही. ही आमची ग्रामपंचायत आहे. आपण लावलेली झाड. ही पण आम्ही लावलेली झाड होती. हे पण आम्हीच लावलेली झाड. लय मोठी झालं आता. ज्येष्ठ नागरिक. ही ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा बांधलेला आहे ना. ती पण आपण 3 लावलेली झाड. हा ही पण लावलेली झाड आहेत. तर आम्ही आत्ताच लावलेत वाटत. इथं सगळे दुकान आहेत पण त्यांच्या पुढे एक झाड लावलंय आम्ही. आत्ताच लावलंय का सर? ही 1 वर्ष झालं. 3 वर्ष. 5 minutes later. इथं आमचा दर शुक्रवारी बाजार भरतो. तर जरा सावली बिवली असावी म्हणून आम्ही ही पण झाडं लावलेली. आता आम्ही चाललोय अंबाबाई मंदिरात. तिथं पण आम्ही भरपूर झाडं वगैरे लावलंय. आणि कधी कुठं कार्यक्रम वगैरे असला तर आम्ही तिथं स्वच्छता पण करतो. म्हणजे ही पण फट्याच्या कड्याला लावलेली ही झाड आहेत. आणि हे अंबाबाईचं मंदिर.
इथं आम्ही कटिंग बिटिंग पण केली ती मागच्या वेळेस इथे. तर सदस्य इथं बसलात. हा हा काय तुला पाहिजे का? पैसे देऊन जायचं. जेब खाली आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काहीच नाही म्हणणं. हे पण आहेत आणि मंदिर आहे. हे काम झाल्यानंतर आपल्याला चहा सांगणार म्हणजे कोणी मी दाखवतो तुम्हाला. दरवेळेस कोण ना कोण सांगतो. मागच्या वेळेस मी सांगितलं. चल झूठा. तर आता प्रथम मी सांगणार असते काय म्हणते सांगणार आहेत नक्की. बघा तुम्ही आता काय म्हणतात प्रूफ आहे की हा सांगणार आहे. नाही सांगितलं तर बघूया. आणि प्रथमेचा पण पगार झालाय त्यामुळे प्रत्येक मी स्वतःहूनच म्हणलाय मला. कॅमेरा चालू व्हायच्या अगोदरच म्हणला की माझं घे, मी आज तुम्हाला चहा सांगतो. म्हणून आता घ्यायला लागतं. एवढे मोठं कार्य करतात तर घ्यावं, लोकांना दाखवावं, चहा पाणी देतात. A few moments later. तर आमचं आजचं काम करून झालंय. तर आमचं म्हणजे ग्रुपची जरा माहिती वगैरे कसं कसं सुरू झालं म्हणजे काय काय काम करतो वगैरे तर ते थोडंसं ऐकूया. सर तुम्ही सांगा. सात समाज स्वच्छता ग्रुपला स्थापन होऊन 10 वर्ष झाली. 2016ला आपण हा ग्रुप चालू केला होता आणि तो आज तागायत चालू आहे. एखादं काम चालू केल्यानंतर तर जे 1000 दिवस टिकलं तर ते काम पुढे टिकत राहतं. या भावनेनं आम्ही ते चालवलं आणि ते खरोखरच आज खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. गावामध्ये वृक्षारोपण करणे, पर्यावरण संवर्धन करणे, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, शैक्षणिक गुणवत्ता वाढ असेल, या वेगवेगळ्या विषयावर सध्या सात समाज स्वच्छता ग्रुप गावामध्ये काम करत आहे. आता दुसऱ्या सरांना विचारूया. ॲडव्होकेट नवनाथ सर आहे तर त्यांना विचारूया त्यांचं मत. सात संवाद ग्रुप आम्ही गेली 10 वर्ष कंटिन्यू झाडांना पाणी किंवा झाडे लावणे असा कार्यक्रम घेत असतो. आमचा आदर्श बाकीच्या कडाड्याच्या बाकीच्या गावांनी घ्यावा एवढीच इच्छा आहे. हे सदस्य आहेत सगळे. आम्हाला बोला की बोला. हा सत्संगचा ग्रुप हा अतिशय उत्कृष्टरित्या दर रविवारी म्हणजे न चुकता येतातच सर्व कार्यकर्ते आणि आपलं काम करत पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावणे, झाडांना संगोपन करणे, परत पाणी घालणे, परत बाकीची पण स्वच्छता करणे, गावातील काय उपक्रम राबवणे असं चालूच असतं. काम झालंय. नंतर किती वाजता सुरू होतं वाचनालय? वाचनालय पण आम्ही उघडलेलं आता मध्ये. तर तिथं पण दाखवतो आम्ही तुम्हाला पुस्तकं वगैरे. तर पोरांचं समर वॅकेशन घेतलंय आम्ही. चहा पण सांग. फट्याच्या कडेला पण झालं. हे एक ज्योतिबा मंदिर आहे. हे अगोदरपासूनचे झाड आहेत आंब्याचे. आणि गावाला लागूनच कारखाना पण आहे, साखर कारखाना इथे. हा ही आम्ही ग्रुपने लावलेले झाड आहेत. हे सगळे कॅनलच्या कडेने. हा कॅनल आहे आणि कडेने आम्ही झाडे लावले. हा आता गावाचं मेन एंट्रन्स दाखवतो तुम्हाला. हे सिनेमा थिएटर पण आहे गावात. आमचं लय विकसित गाव आहे. आता देऊळ बंद पिक्चर लागला. यांनी चहा पण घ्यायचा सुरू केला. काय वाटते का नाही थांबायचं? आमचे पप्पा पण येत वाटतं. ते मगाशी तू देणार होता ना, तर आमच्या पप्पांकडून द्यायला लावची. तू द्यायचंय, कमावतोय. मी दिलं असतं पण माझंच कमावलेलं सारखं कसं नाही. काय मी देऊ चहा? साक्षीदार इथे सबस्क्रायबर्स. चला पेमेंट करा. आमच्या पप्पांनी शेवटी पैसे दिलेच आणि हा बघा नालायक माझाच मोबाईल घेतोय पेमेंट करतोय. वय तू चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. म्हणजे किती ह्याचा पाना निर्लजाचा पाना.
टाकणार की टाकणार काय करणार? 8 वाजून 35 मिनिटं झाली.